ज्या विद्यार्थ्यांचं बी फार्मसी आणि डी फार्मसी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना एम्स या ठिकाणी अतिशय सुवर्ण संधी आहे. आणि ती कोणती संधी आहे आणि नेमकी जागा किती आहेत, क्वालिफिकेशन काय आहे, एक्झाम कशी आहे, एक्झाम कधी आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम डिटेल्स मध्ये पुढच्या 4 ते 5 मिनिटात आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे ज्यांचं फार्मसी झालेलं आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पोहोचवा. तर पहिला मुद्दा आपण बघूया की या ठिकाणी जर आपण विचार केला तर ही एम्सची एक जाहिरात निघलेली आहे आणि या जाहिरातीच्या अंतर्गत फॉर्म भरायची तारीख 14 तारखेपासून सुरू झालेली आहे. 2 तारखेपर्यंत फॉर्म भरले जातील. ह्याची जी लिंक आहे ह्या पीडीएफ मध्येच आहे किंवा एमच्या साईटवरती आहे आणि आपला टेलिग्राम जॉईन करून ठेवा. त्याच्यावरती मी पीडीएफ टाकून देतो जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तिथं आवश्यक लिंक आहे तिथं प्राप्त होऊन जाईल. आता लक्षात घ्या की या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं तर एक्झामची डेट आहे ही डेट आहे 22 ते 24 डिसेंबर म्हणजे अंदाजित तारीख आहे. म्हणजे थोडक्यात टेंटेटिव्ह आहे. यामध्ये मागं नाही होऊ शकत पण पुढं होऊ शकतं असा याचा अंदाज आहे. आतापर्यंतच्या अनुभवानुसार एक्झामची डेट पुढे ढकलली जाणार. आता बघा तरी पण आपल्या डोक्यामध्ये ही डेट ठेवा. आता पुढचा विषय आहे की या संदर्भात अतिशय जबरदस्त अशी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची बॅच आपली स्टार्ट आहे आणि अतिशय कमी फीज आहे 2999. का तर यामध्ये सिलेबस प्रचंड आहे आणि तो अत्यंत व्यवस्थितरित्या यामध्ये कव्हर करून देण्यात आलेला आहे. त्यासाठी जीएस बाय उत्तम गोरे हे ऍप डाउनलोड करा किंवा काय अडचणीच्या कालावधीमध्ये स्क्रोल पट्टीवर नंबर आहे किंवा हा नंबर यावरती कॉल करा. तर पुढचा मुद्दा जर आपण पाहायचा झाला तर ही आहे जागेंची संख्या की फार्मासिस्ट ग्रेड 2 वगैरे ह्या जागांची संख्या आहे. आपापल्या कॅटेगरीनुसार ह्या जागा पाहणं आहे का तर या म्हणजे टोटल जागा ह्या आणि अजून अशा टोटल जागांची संख्या ही 52च्या घरामध्ये आहे. 52 जागा ह्यामध्ये असणार आहेत. प्रयत्न तुम्हाला करायला काही हरकत नाही. त्यानंतर पुढचा जर विषय पाहायचा झाला तर याचं जे क्वालिफिकेशन आहे हे क्वालिफिकेशन मध्ये पहिलाच मुद्दा लक्षात घ्या की जनरल पोरांचं वय 18 ते 30 वर्ष पाहिजे. कॅटेगरीनुसार ओपनला 30 कॅटेगरीनुसार ते वाढणार आहे. जे फार्मासिस्ट 1 हे पद आहे त्याच्यासाठी डिप्लोमा पाहिजे. त्याच्याबरोबर आपण पाहतो की जे फार्मसीचं लायसन्स आहे ते आपल्याकडे पाहिजे. अशा प्रकारचं डिग्री तिथं चालते, अडचण नाही. म्हणजे दोन्ही पदासाठी डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही चालते. या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं तर फार्मासिस्ट 2 साठी डिप्लोमा चालतोय. त्याच्याबरोबर एकंदरीत डिग्री बद्दल हे काय बोललेले नाहीत पण फॉर्म भरताना ऑटोमॅटिक लक्षात येऊन जाईल की डिप्लोमा आणि डिग्री एक साठी तर दोन्ही चालतंय. बी फार्मसी आणि डी फार्मसी दोन्ही आहे आणि फार्मासिस्ट 2 साठी फक्त डी फार्मसी आहे असं यांच्यावरून आपल्याला दिसतंय. बरोबर आहे. तर पुढे लक्षात घ्या तर साधारणतः एक्सपिरियन्स पाहिजे ह्या कामाचा. त्यामध्ये अशी अट नाही की एवढाच कालावधी हितच पाहिजे तिथंच पाहिजे असं काय नाही. जनरल तुमचा मेडिकल एक्सपिरियन्स काउंट केला जातो. आता पुढचा बघा एकंदरीत हा जो पेपर राहील हा पेपर टोटल 100 प्रश्न राहतील. हे 100 प्रश्न 400 मार्काला राहतील. ह्याचा वेळ 1.5 तास 90 मिनिटांमध्ये हे पेपर सोडवायचा आहे आणि हा पेपर सीबीटी राहील ऑनलाईन पेपर या ठिकाणी राहणार. ह्यामध्ये असं आहे की जे विद्यार्थी आपण पाहतो ओपन कॅटेगरीचे आहेत ह्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 400 पैकी किमान 40% म्हणजे 160 मार्क पाडले तर पुढच्या प्रोसेसला पोहोचेल. आणि ज्या अदर कॅटेगरी SC OBC 35% म्हणजे साधारणतः आपण पाहतो 140 मार्क इथं पाडली तरी काय हरकत नाही. एक सर्व्हिसमॅन साठी सुद्धा ह्यामध्ये काय आहे तर एक सर्व्हिसमॅन साठी सुद्धा जागा राखीव आहेत. हा मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्या परीक्षेचा 1/4 एवढं काय निगेटिव्ह मार्किंग आहे. या ठिकाणी 1/4 0.25 मार्क एक प्रश्न चुकल्यावर बरोबर आलेल्या
ह्या ठिकाणी यातनं वजा केली जातील. म्हणजे यामध्ये असं आहे की 1 मार्क तुमचा इथं वजा होणार, का तर एक प्रश्न 4 मार्काला आहे. किती मार्काला? 4 मार्काला. ह्या 400 मार्कामध्ये किंवा या 100 प्रश्नामध्ये 20 प्रश्न तुम्हाला जनरल जीके जीएस राहतं, 80 प्रश्न तुम्हाला टेक्निकल फार्मसीचा सिलेबस राहतो. हा साधा सिंपल परीक्षेचा फॉर्मॅट आहे, हा लक्षात आलेला असावा. लक्षात आलं का? मीडियम कोणता आहे? इंग्लिश मध्ये ही तुमची परीक्षा होणार आहे. आता याच्या पुढे जर आपण पाहायचं झालं तर एक्झामिनेशनची डेट जी आहे ही डेट 22 ते 24 डिसेंबर मध्ये असेल असा हा अंदाज आहे. आता यामध्ये एक्झामचं सेंटर जे आहे ते असं सांगण्यात आलेलं आहे, जर महाराष्ट्रातून चांगले फॉर्म आले तर महाराष्ट्रामध्ये जे टॉपचे चांगली शहर आहेत त्या ठिकाणी एक्झाम होईल. पुणे, मुंबई, नागपूर असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आणि शक्यतो ती एक्झाम त्याच भागात होती, ह्यामध्ये काय विषय नाही. एक्झामच्या अगोदर 10 दिवस तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे, अशी ही ऍड आहे. आणि ऍड मध्ये ओपन जी कॅटेगरी आहे ओबीसी ह्यांना हे फॉर्म भरताना 3000 रुपये एवढी फी आहे. SC ST EWS ला 2400 रुपये एवढी फीज आहे. आणि डिसेबल जे आहेत त्यांना, अपंग जे आहेत यांच्यासाठी फी पूर्णतः माफ आहे. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. तर अशा रीतीनं अत्यंत व्यवस्थितरित्या पगार पाणी असणारी, का तर ह्या पोस्टसाठी तुमचं 7 पे कमिशन नुसार तुमचा पगार जो आहे हा तिथून स्टार्ट होणार आहे. अर्थात खूप चांगल्या पगाराची, थोडंसं आपण पाहतो फॉर्म फी जास्त आहे पण एवढं काय जास्त कॉम्पिटिशन नाही, का तर विद्यार्थी जागा कमी म्हणलं की ऑलरेडीच मागं हटतात. त्याचाच बेनिफिट आपण घ्यायचा आणि या परीक्षेसाठी नक्कीच प्रयत्न करायचा. तर ही माहिती मॅक्सिमम विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा आणि ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना ही बॅच जी आहे एकदम सफिशियंट होईल. ह्याच्या बाहेर काही करण्याची गरज राहणार नाही. चालेल, या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.